इतिहास साक्ष आहे की आपलं दुःख आणि आपलं खेळ सगळ्यांनाच मोठं वाटतं. ती स्त्री खूप महान असणार जिने केळ तोंडात घ्यायचा शोध लावला. लहानपणीची अफवा, नुन्नीवर तीळ असला की खूप पचापच करायला भेटतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायरला देवाचा दर्जा दिला जातो आणि आमच्या गल्ली क्रिकेट मॅचमध्ये अंपायरने आऊट करार दिल्यावर बॅट्समन हेच बोलतो, शट आऊट. येडा भोकाच्याला, आंधळ्या केळाच्याला कोणी बोलावणार रे याला अंपायर. ऑनलाईन क्लास संपल्यावर मॅडम, काही प्रश्न असतील तर विचारा. मुलगा, मॅडम, पाठीमागे कपडे बदलत होती ती ब्लॅक ब्रावाली तुमचीच मुलगी आहे का? तिचे दोन्ही बॉल दिसत होते. बाईंनी ऑनलाईन क्लास घेणार नाही असं शासनाला कळवलं. बायको, बस दुखतंय, बस कर प्लीज, दुखतंय असं म्हणायच्या आत जर तुम्ही थकत असाल तर तुमची जिंदगी झंड आहे. तन्वी, मी नवऱ्याच्या बर्थडेला कोणते गिफ्ट दिले पाहिजे तू सांगू शकतेस का? सायली, रात्री 12 वाजल्यावर नागडी होऊन पाय फाकून उभा राहा आणि म्हण, जहापना तुझी ग्रेट हो, भोसडा कबूल करो. पप्पूचे वडील पप्पूसाठी पलंग बनवत असतात. पप्पूचे वडील मिस्त्रीला, पलंग मजबूत बनवा, मुलाबरोबर सून झोपणार आहे, तुटला नाही पाहिजे. मिस्त्री, काही काळजी करू नका, सुनेबरोबर अख्खा गाव झोपला तरी पलंग तुटणार नाही, असा मजबूत बनवतो पलंग. मिस्त्रीला पलंगाच्या पायाने मारला. एक आंटी बाथरूममध्ये नागड्याने आंघोळ करत होती. अचानक एक लहान पोरगं तिथं गेलं आणि आंटीच्या पपईला बघून म्हणालं, हे काय आहे आंटी? आंटी, काही नाही बाळा. लहान पोरगं, सांगा की काय आहे हे? आंटी, बाळ, लहान असताना कुऱ्हाड लागली होती. पोरगं, असं काय? डायरेक्ट पुच्चीवरच लागले की कुऱ्हाड. आंटी, अरे येडपटा. इतिहास साक्ष आहे की आपलं दुःख आणि आपलं खेळ सगळ्यांनाच मोठं वाटतं. ती स्त्री खूप महान असणार जिने केळ तोंडात घ्यायचा शोध लावला. लहानपणीची अफवा, नुन्नीवर तीळ असला की खूप पचापच करायला भेटतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायरला देवाचा दर्जा दिला जातो आणि आमच्या गल्ली क्रिकेट मॅचमध्ये अंपायरने आऊट करार दिल्यावर बॅट्समन हेच बोलतो, शट आऊट. येडा भोकाच्याला, आंधळ्या
खेळाच्याला कोणी बोलावणार रे याला अंपायर. ऑनलाईन क्लास संपल्यावर मॅडम काही प्रश्न असतील तर विचारा. मुलगा मॅडम पाठीमागे कपडे बदलत होती ती ब्लॅक ब्रावाली तुमचीच मुलगी आहे का? तिचे दोन्ही बॉल दिसत होते. बाईंनी ऑनलाईन क्लास घेणार नाही असं शासनाला कळवलं. बायको बस दुखतंय बस कर प्लीज दुखतंय असं म्हणायच्या आत जर तुम्ही थकत असाल तर तुमची जिंदगी झंड आहे. तन्वी मी नवऱ्याच्या बर्थडेला कोणते गिफ्ट दिले पाहिजे तू सांगू शकतेस का? सायली रात्री 12 वाजल्यावर नागडी होऊन पाय फाकून उभा राहा आणि म्हण जहापना तुझी ग्रेट हो भोसडा कबूल करो. पप्पूचे वडील पप्पूसाठी पलंग बनवत असतात. पप्पूचे वडील मिस्त्रीला पलंग मजबूत बनवा मुलाबरोबर सून झोपणार आहे तुटला नाही पाहिजे. मिस्त्री काही काळजी करू नका सुनेबरोबर अख्खा गाव झोपला तरी पलंग तुटणार नाही असा मजबूत बनवतो पलंग. मिस्त्रीला पलंगाच्या पायाने मारला. एक आंटी बाथरूममध्ये नागड्याने आंघोळ करत होती. अचानक एक लहान पोरगं तिथं गेलं आणि आंटीच्या पपईला बघून म्हणालं हे काय आहे आंटी? आंटी काही नाही बाळा. लहान पोरगं सांगा की काय आहे हे? आंटी बाळ लहान असताना कुऱ्हाड लागली होती. पोरगं असं काय? डायरेक्ट पुच्चीवरच लागले की कुऱ्हाड. आंटी अरे येडपटा. ऑनलाईन क्लास संपल्यावर मॅडम काही प्रश्न असतील तर विचारा. मुलगा मॅडम पाठीमागे कपडे बदलत होती ती ब्लॅक ब्रावाली तुमचीच मुलगी आहे का? तिचे दोन्ही बॉल दिसत होते. बाईंनी ऑनलाईन क्लास घेणार नाही असं शासनाला कळवलं.